बघा आपल्या सिंहाचं चित्र. टाळ्या. तर सगळ्यांनी खूप मस्त चित्र काढलेत. मला आता सगळ्यांनी सांगा, सगळ्यांचं आवडतं चित्र कोणतं? सिंबा, अभिनंदन तुझं. भारी चित्र काढलं तू एकदम. तुला कोणाचीच नजर नको लागू दे. मास्टर, पण गिफ्ट. अरे हा, तुला गिफ्ट द्यायचं नाही का? थांबा. हे तुझं गिफ्ट. टाळ्या. चला, आजची सुट्टी झाली, पळा घरी. सिंबा, बेस्ट पेंटिंग काढलीस तू. तुझ्या मला खूप आवडेल. हो ना? नक्की. पेंटिंग कुठे शिकला रे तू? उत्तराखंडला. कोणाकडे? माझी मीच शिकलो. कसं काय? माने सगळं सामान आणून दिलं, मग मी काढत बसलो. एवढं सोपं आहे ते? सोपं नाही, प्रॅक्टिस करावी लागते. सिंबा, हा, ऐक ना बाळा, माझं तुझ्याकडे काम आहे. काय मास्टर, बोला ना. अरे, मला माहितीये तू हे चित्र तुझ्या मासाठी काढलंय. हे चित्र मी माझ्या घरी घेऊन जाऊ का? प्लीज 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 प्लीज. का मास्टर, तुम्हाला का घेऊन जायचंय घरी? अरे बाळा, कारण बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहे. कारण ना, हे चित्र मला लय आवडले. मला असं वाटतंय माझं चित्र आहे म्हणून. शिफे, मी तुमची असं वाटलं का? हा, ठीक आहे, जा घेऊन. मी माझ्यासाठी दुसरं बनवेल. ए सिंबा, थँक्यू. आपण आता फ्रेंड आहे ना. दोस्तीत नो सॉरी नो थँक्यू. अरे बर, मग सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. येस, सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. ऐक, मदर्स डेचं गिफ्ट मदर्स डेलाच दिलं पाहिजे, आहे का नाही? मग आपण एक काम करू, आपण तुझ्या मासाठी एक मस्त गिफ्ट तयार करू. चालेल? चालेल. ये! चला. मास्टर, हे घ्या कैची. बस. मला एक सांग, तुला ह्याच्यावर काय लिहायचं आता नक्की? मा बेस्ट आहे. मा बेस्ट एवढंच? माझी मा सगळ्यात बेस्ट आहे. मग आपण ह्याच्यावर असं लिहायचं का? बेस्टेस्ट मदर असं? बेस्टेस्ट मदर. हा. मास्टर, तुमची मा कुठे आहे? होती, ती पण बेस्टेस्टच होती. आता नाहीये का? कुठे गेली? अरे, ती देवा घरी गेली, मी लहान असतानाच. मास्टर, तुम्हाला तिची आठवण येते का हो? हा, येते की. पण त्याचं कसं आहे माहितीये का सिंबा, आपली आई कुठे जरी असेल ना, तरी तिचं लक्ष आपल्याकडेच असतं. माझे बाबा काय म्हणतात माहिती का? बाबा म्हणतात, घार उडे आकाशी, तिचं लक्ष पिलापाशी. म्हणजे हो मास्टर? अरे म्हणजे घार पक्षी असतो का नाही, उंच उंच आकाशात उडत असतो, पण तिचं लक्ष कायम कुठं असतं माहितीये का? घरट्याकडं, म्हणजे तिच्या बाळापाशी. असं माझी ही मा अशीच आहे, ती कुठे येईल तरी माझी काळजी करते. असंच असतं. आपली आई आहे ना, बेस्टेस्टच असते. एवढं चिटकवलं ना, झालं कार्ड तयार.
हे बघ, आवडलं तुला कार्ड? हो मास्टर. चल बॅग घ्या इकडे. आयो. हे व्यवस्थित घेऊन जायचं हा. आणि घरी जाऊन मला द्यायचं आणि काय म्हणायचं, हॅपी मदर्स डे. ठीक आहे. थँक्यू मास्टर. बाय. बाय सिम्बा. इथं 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 थांब. दिप्या, आज दिवस कुणीकडे उगावलाय रे? बापू तुम्हाला माझं चांगलं झालेलं बघवत नाही का? बघवत नाही असं नाही रे, असं कधी बघितलं नाही मी. बापू तुम्ही काही जरी बोला ना, तुम्हाला काय म्हणायचं ते मला चांगलंच कळतं. मला गोष्टीचे पुस्तक चॉकलेट आणि मास्टरकडून शाबासकी मिळाली. अरे वा. मास्टर म्हणले की तू खूप 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 मोठा हो. व्हेरी गुड. अजून काय पाहिजे मग आपल्याला? पण कशासाठी बक्षीस मिळालं त्याला? मी माझ्यासाठी काढलेल्या गिफ्टला. गिफ्टला म्हणजे रे? आ बापू, मी मदतीसाठी मला गिफ्ट देणार होतो ना. मग ते एक पेंटिंग होतं. काय तू चित्र काढलंस? हो मा. मग कुठं आहे ते पेंटिंग? मास्टर घेऊन गेले. अरे पण छोटे साहेब, अहो तुम्ही काढलेलं पेंटिंग मास्टर काय घेऊन गेले? आनंदला खूप 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 म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे दम लागला बाळ तुला, एवढं बोलायचं असतं का? आवडलं. सॉरी मा. काही हरकत नाही. त्यांना तुझं पेंटिंग आवडलं ना, तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. मी परत पेंटिंग करीन. काय? सेम टू सेम. बरं. बाचोबा आता तुम्ही चित्र काढाच. बाचोबा काय? अहो ते नाही का बापू, दाजीबा तसं. दाजीबा म्हणजे बरं अमोल, कुठलं चित्र काढलं होतं ते आठवतंय का आता? हो मा. माझ्या फ्रेंडचे पप्पा पाठवून नाही तर मामाच्या फोनवर फोटो. मामा आता आला का रे? नाही अजून. अरे पण चित्र तू काढणार, मग मास्टरला कशाला द्यायचं? त्यांना आवडलं. ते म्हणले की मी घेऊन जातो. बरं, काही हरकत नाही. दिप्या, अगं बघू तर कसली पुस्तकं आहेत. हे बघा. अरे वा, आप्या बघितलंस का? एक होता कारवर आणि अग्निपंख. अब्दुल कलामांचं पुस्तक आहे. मी वाचणार आहे पुस्तक. वाच वाच, नक्की वाच. आणि तुझ्या मास्टरला एकदा घरी बोलव की. बोलवणार ना? हो, माझे मास्टर खूपच झाले आणि त्यांची बॉडी पण. आप्या, तिकडे जायला लागल्यापासून किती खुश राहायला लागलाय बघ. हो. दिप्या, काय रे, काय झालं? अमोलचं चित्र. दाखव मला. काय काढलंय अमोलने? मा, आवडलं नाही का तुला? नाही रे बाळा, असं नाहीये काही. मी बाबांना पण चित्रात काढलं म्हणून चिडलीस का तू? नाही रे बाळा, असं अजिबात नाहीये. हा, खूप सुंदर चित्र काढलंस तू, खूप सुंदर. हे चित्र नाही, माझ्यासाठी तू माझं गिफ्ट. सेम पीच. मास्टर पण हेच म्हणले होते. कोणाचीच नजर नको लागेल. परत सेम पीच. मास्टर हेच म्हणले होते. मामनजी, आज पण जेवण आधीची गोळी विसरला ना? विनय काका गोळी विसरणार,
आणि रुपाली ती देणार. अर्जुन आलाय का ग? नाही अजून. फोन करू का त्याला? अहो नको फोन करायला, भाऊजी मुलांच्यात रमले असतील. आणि हो, भाऊजी घरी आल्यानंतर त्यांच्या लग्नाचा किंवा अमोलचा कसलाच विषय काढू नका. एकतर तुमच्यामुळे भाऊजी सकाळी बिना नाश्ता करता गेले. माझ्या ठीक आहे. काय कदम, गोळी घेतली का? अर्जा काय राज एकदम खुश दिसते. हा, समर कॅम्प मध्ये आज दिवस चांगला गेला ना. का बरं? आणि काय घेऊन आलेस ती? हे तिथले का पोरांनी चित्र काढले ते. बघू भाऊजी. कसलं भारी चित्र काढले. हा वहिनी, हे चित्र जणू काय माझ्या मनातलं चित्र आहे. म्हणजे? अरे दादा, लय दिवस माझ्या डोक्यात होते. किती वर्षाचं आहे रे ते पोरग? 6-7 वर्षांचं असेल. त्या मानानं लयच भारी काढले की रे चित्र त्यानं. काय सांगतोय मी कदम तुम्हाला. भाऊजी त्या मुलाचं नाव काय हो? नाव सिम्बा. माग तू काय बोललो होतास का त्याच्याबद्दल? हा, मी नाही का तुम्हाला म्हणलो होतो उत्तराखंडला गेलो होतो, त्यावेळी एक पोरग भेटलो होतो. आम्ही महाराष्ट्र गीत गायलो होतो एकत्र. ते हा ते होय. पर ते इकडं कसं काय? त्याच्या आईची बदली झाली वाटते इकडं. एक मिनिट. अर्जुन, तुझ्या लक्षात येते का तू काय म्हणतोय या ठिकाणी? उत्तराखंड, तो 5-6 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईची बदली, म्हणजे हा आपला दादा, तो आपला अमोल नाहीये. मी माहिती काढली आहे. अमोल उत्तराखंडला शिकतो. कधी काढली भाऊजी माहिती? अपनाची भेट झाल्यावर काढली माहिती. आणि अमोल इकडे नाही म्हणून मी तुम्हाला पण काय बोललो. बरं ठीक आहे. आपण सगळे इथे पुण्यात आहे ना, म्हणून आपण आणि मुद्दाम अमोलला तिकडे ठेवला असणार. रुपाली, तुम्ही अजिबात तिची बाजू घेऊ नका. मला आता तिच्याविषयी काहीच वाटत नाही. अगं रुपाली, एक तर तिला माहीत नव्हतं आणि आपल्यापासून लांब ठेवायला म्हणून ती स्वतःपासून लांब करेल का अमोलला? करू शकते ती. एकदा एखादी गोष्ट तिच्या डोक्यात आली ना, मग ती करतेच. नाही वहिनी, मला नाही वाटत असं. ते जाऊ दे अर्जुन, तू आवरून घे, जेवूया आपण. अमोल इकडं नाही, सगळं ठीक आहे, पण का कुणास ठाऊक मला या सिम्बाबद्दल लईच आपुलकी वाटते. भाऊजी, त्या मुलाला घरी घेऊन या ना मग एकदा. म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि मामांजींना पण बरं वाटेल. हा, हे चांगलंय. बघू त्याच्या आई वडिलांना काय वाटतंय काय माहिती. आणि मग त्याच्या आई वडिलांना पण बोलव ना. बर जा, आवडतो. दादा 2च मिनिट, मी हे चित्र आतमध्ये लावून येतो. आत्ता लगेच? हा, लावू देत त्यांना. हा. भाऊजींचा जीव गुंतलाय त्या मुलात. मागे पण त्याला असंच वाटलं होतं. त्यामुळेच तो समर कॅम्प घेतो. अमोलच्या वयाच्या मुलांमध्ये तो अमोलला बघताय. होय स्वप्नील, पण या वेळा जरा जास्तच करतोय सिम्बा. ते काही असू देत, भाऊजींनी आता अमोलचा शोध घेतलाय. त्यामुळे तुम्ही दोघं परत परत अमोलचा शोध घ्या असं म्हणू नका त्यांना. होय होय, खरंच स्वप्नील. अरे एवढा खुश त्याला आज लई दिवसानं बघितलंय मी. परत लग्नाचा नाही तर आपीचा विषय काढून त्याला त्रास देऊ नकोस बरं का. नाही खरं बाबा, ठीक आहे. बरं, मी आवरायला घेते. हा, बरं आलो मी, आवरून येतो. इथून पुढे ना आपण हे सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला समस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. अर्जा, का रे? अरे अरे काय नाही, कसं तुला काहीतरी आठवलंय?
त्याशिवाय तुझ्या डोळ्यात पाणी आले का? हाय, या खोलीत आलं की होत असंच. दुसऱ्या कुणाची तरी वस्तू तू या रूम मध्ये उगच नाही आणणार. एकदम का कुणाच ठाऊक, ह्या चित्राकडे बघितलं ना की मला अमूलचीच आठवण येते. 7 वर्ष झाली त्या गोष्टीला. सगळं कसं पिक्चर सारखं सर 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 डोळ्यासमोर जाते. काय रे? अहो कदम, त्या दिवशी मी, आप्पे आणि अमोल इथे जेवायला गेलो होतो डेटवर. आप्पे आणि मी तर लय खुश होतो आम्ही. म्हणजे आम्ही येताना बोलत होतो की कसं करायचं आता पुढं, अमोलला कसं वाढवायचं, त्याला कसं शिकवायचं, त्याला कसे चांगले संस्कार द्यायचे. तसं असंच चाललो असतो आम्ही तिघं. कदम, मी सिम्बाला जर त्याच्या आईबरोबर बघितलं नसतं ना, सिम्बाच मला माझा अमोल वाटला असतो. अर्जा, मग असं समज की हे चित्र अमोलनंच काढले म्हणून. अमोल म्हणजे नियतीनं काढले सिम्बाकडून आणि तुझ्याकडे पोहोचवलं. कदम, नियतीचं नाव माझ्यासमोर घेऊन. अर्जा, नियतीवर तुझा विश्वास आहे का नाही ह्याच्यानं काहीच फरक पडत नाही बघ. नियती ठरवते तेच होतं. बघतोय नियती काय ठरवते. अरे आप्पी 7 वर्षानं परत येणं, पुन्हा पोरामध्ये तुला अमोल दिसणं. आणि आप्पीने परत आल्यावर फक्त भांडणच कर, येताना सोबत अमोलला घेऊन नाही येईन. कदम, तुम्हाला सांगतो मी, मला नाही माहिती मी अमोलला परत कधी भेटेन, न भेटेन, कसा भेटेन. पण सिम्बाला काय जरी लागलं, कसली जरी मदत लागली ना, तर ह्यो अर्जा त्याच्यासाठी कायम उभा असणार आहे. अरे चांगलं की मग ही नवीन सुरुवात झाली असं समजूया. आप्पी परत येईल नाही येईल, पण मला ना इथून पुढे माझ्या अर्जाला कायम खुश बघायचंय बघ. बापू, आप्या, हे काय ग? काही नाही असं. अगं, गाणी बिणी ऐकायची सवय नव्हती तुला? इकडे गेल्यावर लागली. एकटं एकटं वाटू लागलं ना की असं गाणे लावून बसायचं, शांत वाटायचं मला. एक सांगू का आप्या? गाणं ऐकलं आणि विनायकरावांची आठवण झाली ग. आपू, तुमच्यापासून काहीच लपत नाही हो. बाबांची आठवण आली की गाणे ऐकायला सुरुवात केली, मग मला सवयच लागली. बोलली नाहीस कधी? काय बोलायचं बापू, अर्जुनने संबंध तोडले ते तोडलेच ना. अमोलला माझ्याबद्दल काहीच सांगू नको म्हणजे काय, माझ्याशी आणि कोणाशीच कुठल्याच प्रकारचा संबंध ठेवू नकोस. काय बोलणार होते मी, त्याला एवढा राग आलेला की मलाच भीती वाटायची. मी जर बाबांना जाऊन काही बोलले तर तो बाबांना नको काही बोलायला. आप्या, म्हणून एवढी वर्ष? एवढ्या वर्षात त्याचा राग गेलाय का ते तरी कुठे माहिती आहे मला. आणि एवढ्या वर्षात तुला राग आलाय त्याचं काय? बापू, अहो राग येणारच ना. आम्ही गेलो तेव्हा अमोल फक्त 3 महिन्यांचा होता, आता तो 7 वर्षांचा आहे. एवढी मोठी शिक्षा, काय चुकी होती माझी? आप्या, चूक काय बरोबर काय त्याच्यापेक्षा अगं त्याची चटके अमोलला बसतायत. कळतंय मला बापू. मदर्स डेचं तिने ते पेंटिंग काढलं, ते या वयात. माझा विश्वासच बसत नव्हता बापू, अमोलने काढलं ते चित्र. आप्या, त्याच्या मनातलं चित्र कागदावर उमटलं बघ, बाकी काय नाही. तेच म्हणते, कला काय असते, आपल्या मनातलं प्रतिबिंबच ना. आणि आप्या,
अमोलला बापाची किती ओढ आहे ना ते त्या चित्रात ठळकपणे दिसतंय ग. त्याचीच काळजी वाटते हो बापू. अमोल सोबत अर्जुन नाही आणि त्याला आम्ही सगळेजण एकत्र हवे हे मला खरंच जाणवते, पण माझे हात बांधले गेले. बांधलेले नाहीयेत आप्या, तू बांधून घेतलेत. अगं, तुझ्या मुलाला त्रास होतोय ना, मग बाकीचं सोडून दे ना. तू जाऊन बोल त्यांच्याशी. पण ते विसरले नसतील तर? आप्या अगं, हे तिकडे गेल्याशिवाय नाही कळणार तुला. अगं 7 वर्ष झाली आहेत आप्या. कदाचित विनायकराव विसरले असतील. अर्जुनच्या मनातली रागाची धारही कमी झाली असेल आप्या. जाऊन भेट त्यांना. हा बघ, मी तुझ्यासाठी नाही म्हणत, पण अमोलसाठी तरी जा.